SS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। SS न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथमध्ये निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले। अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट वाळेकर कुटुंबियांमुळेच ही निवडणूक लांबणीवर पडली असा आरोप करत गौप्यस्फोट केलाय। साधना वाळेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज केला होता। याबाबत अपील सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र ही सर्व प्रक्रिया पार पडण्याआधीच साधना वाळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला होता। असं असलं तरी नगराध्यक्षपदाची अपील केल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही निवडणूक स्थगित झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांनी केली। तर याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, म्हणून विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूक लांबवल्याचे म्हटलं आहे। तर करंजुले यांच्यावर निशाणा साधताना करंजुले कुटुंबाचा भ्रष्टाचार आणि दुसऱ्यावर आरोप करणं हेच काम करंजुले यांचं असल्याचं ते म्हणाले की नगरपालिकेची निवडणुकी ह्या 2 डिसेंबर ऐवजी आता पुढे 20 डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे। आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायची हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येत आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपीलला जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं। परंतु कुठंतरी ह्या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल, परंतु टाईम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो। आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढं त्या ठिकाणी ढकलण्यात आला। खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो। ह्या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता आता यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही। आज देखील संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे। अनेकांनी त्यांचे तिकीट मतदार असतील की त्यांनी त्यांचे तिकीट असू किंवा ते गावाचे काही कार्यक्रम असू, भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी निवडणुकानुसार ठरवले होते। परंतु आज हे 18 दिवस पुढे गेल्यामुळं प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीने आज त्रस्त होणार आहेत। आज शाळेतले शिक्षक असू किंवा सगळ्या गोष्टी ज्याही गोष्टी या निवडणूक संदर्भात ज्या अटॅच्ड असतात ते सर्वच यंत्रणा आज त्या ठिकाणी गुंतले गेले। हे शहरामध्ये गेल्या आणखीन 18 दिवस कोणत्याच प्रकारचं विकास कार्य त्या ठिकाणी होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त एका परिवाराच्या मानसिकतेच्या किंवा एका परिवाराच्या आनंद करता किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटण्याकरता की या शहराला आम्ही कसं त्रास देतो, या शहराला कसं आम्ही वेठीस धरू शकतो, ह्या विचाराचं एक त्या ठिकाणी उदाहरण देण्याकरता या परिवारांनी आज त्यांच्या चुकीमुळे निवडणूक आयोगाने 18 दिवस आपले इलेक्शन त्या ठिकाणी पोस्टपोन केले। मी खरं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता देतो। कुठंतरी इतर पक्षांचं नाव सांगण्यात येतं की त्यांच्या माध्यमातून झालं, परंतु साधना राजेंद्र वाळेकर यांच्या चुकीमुळे किंवा यांच्या हेतुस्फूर्त यांनी कोणत्याच प्रकारचं कारण नसताना, कोणत्याच प्रकारची निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा नसताना, कारण की त्यांनी यांचा फॉर्म अगोदरच विड्रॉ करून घेतला होता, परंतु विड्रॉ करत असताना कोणत्याच प्रकारची न्यायालय लढाई करायची आवश्यकता नव्हती, कोणत्याच प्रकारचं त्या अपीलमध्ये तथ्य देखील नव्हतं। परंतु मी सांगितलं ना, कुठंतरी ह्या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी टाईम लॅप्स करण्याच्या हेतूने ह्या सर्व काही गोष्टी चालू होत्या आणि त्याचा रिझल्ट किंवा त्याचा एक परिणाम आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो। आपल्याला उलटं मी अजून त्यांच्या प्रत्येकाच्या ज्ञानात थोडं मी भर पाडतो। भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार हे फक्त सूचकची सही नसल्यामुळे त्या ठिकाणी बाद झाले होते, परंतु त्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या जे कायदे सल्लागार असतील त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली आणि आम्हाला जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये आपण फक्त टाईम लॅप्स करू शकतो, परंतु निकाल हा आपल्या बाजूने लागणं शक्य होणार नाही। आम्ही प्रत्येक उमेदवाराला बोलवलं, त्याला समजूत काढली, त्याला त्या ठिकाणी समजवलं आणि त्या ठिकाणी त्याला तयार केलं की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची न्यायालयीन लढाई न करता पक्षाचं काम त्याला त्या ठिकाणी करायचं आहे, ज्याच्यानी आज असंही देखील होऊ शकलं असतं
की आम्ही जरी साधना सुरेश वाडेकर नसते गेले, आमचे 5 लोक गेले असते, ते 5 प्रभाग त्या ठिकाणी प्रलंबित ठेवले असते किंवा वेटिंगवर ठेवले असते आणि इतर शहरातून निवडणुकीसारख्या झाल्या असत्या. परंतु तरी ते 5 प्रभाग त्या ठिकाणी वेटिंगवर राहिले असते किंवा त्यांची निवडणुकी त्या ठिकाणी प्रलंबित झाले असते. आम्ही आमच्या प्रत्येक उमेदवाराला बोलून घेतलं आणि समजवलं आणि त्या ठिकाणी आम्ही एक मानसिकता त्या ठिकाणी घेतली. या शहराला कोणत्याच प्रकारचा त्रास होता कामा नये. परंतु ही अशीच मानसिकता, याच्याच विपरीत मानसिकता त्या ठिकाणी हे वाडेकर कुटुंब त्या ठिकाणी बाळगतं. या शहराला त्रास कसा देता येईल, या शहराला कसं लुटता येईल, या प्रत्येक शहरामध्ये एक असा कुठंतरी एक विचार कसा सेट करता येईल की या शहराला आम्ही कसं वेटीस धरतो. आणि त्यांनी आज त्या ठिकाणी त्याचं खूप उत्तम उदाहरण त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना दिले. मी पुन्हा एकदा या अशा मानसिकतेच्या, अशा विचाराचं या ठिकाणी खंडन करतो आणि याचा निषेध करतो. साहजिकच मी अंबरनाथकरांना सांगेल का करंजुले परिवाराच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे. कारण का आमचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेबांची जी सभा झाल्यात शहरामध्ये, त्याच्यामुळं ह्या करंजुले परिवाराची पायाखालची वाळू सरकली त्यांच्या उमेदवाराची. त्याच्यामुळे असे आरोप करत असतात. आणि आम्ही जो नियमाप्रमाणे जे केलेले आहेत, कोर्टामधून ज्यावेळेस बाद होतो एखादा पेपर, तर तो आम्ही येऊन त्याच वेळेस 25 तारखेला 1:03 आम्ही आमची प्रक्रिया पूर्ण केलेली. आम्ही तो फॉर्म मागे घेतलाय साधना वाडेकरांचा. त्याच्यामुळे हे सगळं प्रकार होतच नाहीये. हा निवडणूक आयोगाने लादलेला अंबरनाथ शहरावर एक प्रकारचा बोजा आहे. अंबरनाथ शहरातल्या लोकांना त्रास देण्याचा जो हे चाललेला आहे निवडणूक आयोगाचा, हा सगळा प्रकार फक्त ना फक्त निवडणूक आयोगाचा प्रकार चालू आहे. आणि अंबरनाथकरांना त्रास देणं हे आपल्या तुमच्या करंजुले परिवाराचा प्रत्येक वेळेस आदत आहे ती. आणि ती तुम्ही बघत असाल, त्यांचं ज्या आताची परिस्थिती त्यांनी जी लावले, भ्रष्टाचाराचे आरोप करणं, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल का कितीतरी त्यांनी खोटे व्हिडिओ बनवून टाकणं, इतर गोष्टी ज्या नाही झालेल्या वस्तू पण ते लोक बनवून टाकतायत, म्हणजे व्हिडिओ बनवून टाकतायत, ह्या चुकीच्या आहेत. मी तर अंबरनाथकरांना सांगेल, आज अभिजित करंजुले आमच्या मातोश्री नगरमधून उभे आहेत, खुंटवलीमधून. त्या मातोश्री नगरमध्ये असं चाललंय का तुम्ही तुमचं नाव द्या, पत्ता द्या, त्याच्यामुळे आर्थिक देवाणघेवाण करण्याच्या मार्गावर आहेत ते लोक तिथे. मी मातोश्री नगर मधील, खुंटवलीतील आमचं जे मातोश्री नगर आहे, त्यांना विनंती करेल सगळ्या सोसायटींना का यांना कुठलंही नाव नंबर देऊ नका. कारण की यांचा जो प्रकार चाललेला आहे हा सोसायट्यामध्ये, सगळ्या सोसायट्या अंबरनाथमधल्या सोसायट्यांमध्ये जात आहेत आणि जोगाव मागतायत का तुमचं नाव द्या, नंबर द्या. त्याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करण्याच्या मार्गावर असल्यामुळं तर तो मी विनंती करेल सगळ्याच अंबरनाथल्या सोसायट्यांना का तुम्ही तुमचा हक्क, तुमचा मतदार कशा पद्धतीने देता येईल तर तुम्ही तुमचा हक्क बजवा. आणि यांना मी सांगेल का ह्या करंजुले परिवाराला कुठेही दरवाजा पुढेही सुद्धा उभा करू नका. साहजिकच अंबरनाथ शहरातल्या ज्या निवडणुका आहेत, हा वाडेकर परिवारच्या पाठीमागं एवढं मोठं हे झालं होतं का वातावरण, शिवसेनेच्या पाठीमागं ज्या पद्धतीने महिला, पुरुष आणि शहरातल्या इतर समाजाचे लोक ज्या पद्धतीने उभे होते, त्यांना कुठंतरी कळून चुकलं का आता आपल्या याचं काय खरं नाही आपल्या उमेदवाराचं. त्यामुळं यांनी हे सगळे आरोप करण्याचा मार्ग अवलंबला आहे. जे आरोप केले त्यांना तुम्ही आपण फेटाळताय म्हणजे असं? हो, साहजिकच फेटाळणार ना. हे खोटे आरोप आहेत. आम्ही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे पार पाडलेल्या आहेत. पण निवडणूक आयोगच त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्यांना आम्ही काहीच करू शकत नाही. हा आमच्यावर नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर हा बोजा टाकला यांनी. आणि अंबरनाथच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम फक्त ना फक्त ह्या करंजुले परिवाराने केलेलं आहे. आणि निवडणूक आयोग कोणाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या अंबरनाथकरांना वेठीस धरणं, आज 20 दिवस तुम्ही का झोपले होते का? तुम्ही ज्यावेळेस तुमच्या 25 तारखेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हा सगळा प्रकार करायला पाहिजे, तिसऱ्या दिवशी करायला पाहिजे होता. तुम्ही 20 दिवसानंतर, 12 दिवसानंतर तुम्ही हा सगळा प्रकार करताय आणि 20 दिवस निवडणुका पुढे ढकलताय. याचं मागचं कारण काय सगळं तुम्हाला जनतेला माहिती आहे. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.